मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि मध्य रेल्वेला सुद्धा पावसाचा फटका बसलाय। या मार्गावरची वाहतूक सुद्धा 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। हार्बर मार्गावर वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावतात आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसताना बघायला मिळतोय। विरारमध्ये पालघरमध्ये देखील पावसाचा जोर वाढल्याने विरार डहाणू रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे आणि आज ऑरेंज अलर्ट असल्याने मुंबईकरांनी अधिक सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। विशेषतः मुंबईत गेले 24 तास बघितले तर पाऊस सुरूच होता। जवळपास 40 ते 70 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक 64.19 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि अजूनही पाऊस सुरूच आहे। मुंबईत पावसाची संततधार बघायला मिळते। रात्रभर अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे। सकाळी सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे आणि पश्चिम उपनगरात विशेषतः पावसाचा जोर अधिक दिसतोय। ही आजची ताजी दृश्य आहेत, आज सकाळची दृश्य आहेत मरीन ड्राईव्ह परिसरातली। तर वसई विरार शहराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। शहरातले मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जुना विवा कॉलेज मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। नालासोपाऱ्याच्या गालानगर आणि इतर सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर वसई विरार शहरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। मनोज सातवी याच परिसरातनं आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, आपण बघतोय आज अलर्ट तर आहेच आणि दुसरीकडे पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। सध्या काय स्थिती आहे तुमच्या शहरात? सौरभ, हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे। मात्र जो कालपासून पाऊस सुरू आहे तो त्याची जी संततधार आहे ती आज देखील सुरूच आहे। रात्री काही प्रमाणात मोठा पाऊस झाला आणि त्याचा फटका सध्या वसई विरार नालासोपारा या शहराला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज रोडवर आहे। तुम्ही पाहू शकता हा मुख्य रोड आहे, हा देखील पाण्याखाली गेलेला आहे। आता थोडसा याचं जे पाणी आहे ते ओसरतंय। मात्र जर पावसाचा जोर असा सुरू राहिला तर हा पूर्णपणे रस्ता आहे मोठ्या प्रमाणात इथे वॉटर फिलिंग होऊन ही जी आता तुरळक वाहतूक सुरू आहे ही देखील पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। याचप्रमाणे जी शहरातील प्रमुख रस्ते आहेत इतर ते देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। विशेष करून नालासोपारा पूर्वेचा जो भाग आहे, वसईचा पश्चिमेचा जो भाग आहे, हा सर्व जो सखल भाग आहे या सखल भागाला पावसाचा मोठा अगदी, त्यामुळे मनोज सगळ्यांनीच सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट्ससाठी। तर पालघरमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बोईसर पालघर मार्गावर सरावली जवळ रस्त्यावर पाणी साचलं आणि त्यामुळे बोईसर पालघर मुख्य रस्त्यावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं बघायला मिळत आहे। ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत, त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत। धामणी आणि उपधरण असलेल्या कवडास धरणातनं एकूण 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे। नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। याच पार्श्वभूमीवर सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान धामणी धरणातील पाणीसाठा 93% पोहोचलेला आहे आणि कवडास धरण पूर्ण क्षमतेनं ओव्हरफ्लो होत आहे।
तर पालघर जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिलाय आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृतरित्या सुट्टी जाहीर केलेली आहे। यामध्ये जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सरकारी आणि खासगी शाळा, आश्रमशाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांना मात्र कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत। दरम्यान प्रशासनानं नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। तर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली। नाशिक शहर आणि परिसरात पावसाची संततधार बघायला मिळते। नाशिक जिल्ह्यातल्या 7 धरणांमधनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गंगापूर धरणातनं 3165 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, तर दारणा धरणातनं 2648 क्युसेक, पालखेड धरणातनं 10332 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। कादवा, भावली, पुणेगाव धरणातनंही पाणी सोडण्यात येत आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं जायकवाडीकडे 13407 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। तर नाशिक जिल्ह्यात पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आल्याचं बघायला मिळत आहे। कळवण तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। ककाने खेडगाव पूल, जुनी बेज पूल, कळवण तसंच कळवण नाशिक रस्त्यावरील आठंबे पूल पाण्याखाली गेलेला आहे। पुरातल्या पाण्यातनं प्रवास करू नये, खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, लेटेस्ट अपडेट्स काय आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर परवा सायंकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार ही सुरू आहे। जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस हा सुरू आहे। जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते आणि यामुळे धरण साठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे। सध्या जर बघितलं तर मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहेत आणि ते समोर जर आपण ही दृश्य जर बघितली तर गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। पुराच्या पाण्याची ओळख म्हणून खरं तर दुतोंड्या मारुती ओळखला जातो। त्या दुतोंड्या मारुतीच्या देखील सध्या आपण जर बघितलं तर कमरेपर्यंत पाणी हे येऊन पोहोचलेलं आहे। काल रात्री जर आपण बघितलं तर गुडघ्याच्या खाली हे पाणी बघायला मिळत होतं, मात्र आता कमरेपर्यंत पाणी हे आलेलं आहे। जेव्हा हा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडतो तेव्हा गोदावरी नदीला पूर आला असं मानलं जात आहे। सध्या जर बघितलं तर गंगापूर धरणातून 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीमध्ये होतोय आणि यामुळे रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। धार्मिक विधी खरं तर इथे मोठ्या प्रमाणात पार पडत असतात। देशभरातून भाविक इथे येत असतात, लोकही इथे येत असतात आणि इथे जर समोर जर बघितली तर जी दशक्रिया विधीची जागा आहे ती दशक्रिया विधीची जागा असेल, ते शेड असेल, ते देखील पाण्याखाली गेलेलं आहेत। पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना पुराच्या पाण्यात जाऊ नका, धोकादायक ठिकाणी खरं तर थांबू नका अशा सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। एकंदरीतच जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्याचा पाणीसाठा देखील जवळपास 60% वर जाऊन पोहोचलेला आहे। इतर जर बघितलं तर सध्या एकूण 7 धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय। नाशिक पाठोपाठ दारणा, पालखेड, पुणेगाव, कादवा असेल या धरणांमधून पाणी जे आहे ते सोडलं जात आहे आणि एकंदरीतच यामुळे अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर कळवण तालुक्यामध्ये 3 पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। इगतपुरीमध्ये देखील भावली धरणाकडे जाणारा रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे। दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। एकंदरीतच नाशिक आणि दारणा धरणातून जे पाणी सोडलं जात आहे ते पाणी पुढे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला मिळत असतं आणि तिथून जायकवाडीच्या दिशेने या पाण्याचा प्रवास जो आहे तो सुरू होत असतो। त्यामुळे एकंदरीतच नाशिकला जो काय पाऊस सुरू आहे या पावसामुळे मराठवाड्याला देखील दिलासा हा मिळतोय। आता जी काही अपडेट आली आहे त्यानुसार नाशिक विभागामध्ये गेल्या 24 तासामध्ये 100 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे। एकंदरीतच अतिवृष्टी खरं तर म्हणावी लागणार आहे। 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस कोसळला तर अतिवृष्टी ही मानली जाते आणि नाशिकमध्ये नाशिक शहरामध्ये 100 मिलीमीटर पाऊस गेल्या 24 तासात झालेला आहे। आतापर्यंत आपण जर बघितलं तर कुठेतरी अल निनोचा परिणाम बघायला मिळत होता। जून महिना देखील उलटला तरी पाऊस जो आहे तो लांबल्याचं दिसून येत होतं, मात्र आत्तापर्यंत नाशिकमध्ये 560 मिलीमीटरची नोंद जी आहे ती झालेली आहे। आज देखील ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी खरं सतर्क राहण्याची गरज आहे। सौरभ, निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्हाला तुमच्याकडनं घ्यायचे आहेत। तुर्तास धन्यवाद।
दरम्यान नाशिकच्या सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बरसत असल्यानं बागलाणचे हरणबारी धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालंय. सध्या धरणाच्या सांडव्यातनं मोसम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोसम नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. मोसम, काटवण, करंजाडी खोऱ्यातील नदीकाठच्या गावाचा पिण्याचं पाणी, शेती सिंचनाचा प्रश्न सुटलाय, त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातील पॉवर हाऊसमधून पाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि यामुळेच साधारणतः जिल्ह्यातील धरणांमधला पाणी साठा जो आहे तो झपाट्यानं वाढलेला आहे. सध्या राधानगरी धरण जे आहे ते साधारणतः 83% भरलेलं आहे आणि काळमावाडी धरण जे आहे ते सुद्धा 45% भरलेलं आहे. त्यामुळं एकूणच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते. पंचगंगा नदीची सध्या परिस्थिती पाहायची झाली तर नदी जी आहे ती नदी पात्र ओलांडून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बाहेर पडलेली आहे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीवर प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते. कोल्हापूर शहरामध्ये राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी जी आहे ती 31 फुटांवर पोहोचलेली आहे आणि साधारणतः जिल्ह्यातले 24 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. काही ठिकाणी मार्ग देखील बंद झालेले आहेत. त्यामुळे प्रशासन जे आहे ते कुठेतरी सतर्क. निश्चितच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.